Hello students, welcome to Sangli Shikshan Sanstha's YouTube channel. In this video, we are going to see Pythagoras theorem, its converse and application of Pythagoras theorem, that is called as Apollonius principle. Next point is Pythagoras theorem. आतापर्यंत आपण Pythagoras theorem म्हणजेच Pythagoras formula असं पाहत होतो पहा की वाक्य वगैरे आपण आता पाहिलं की in a right angled triangle the square of hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. वापरलाय आपण बऱ्याच वेळा फॉर्म्युला म्हणून वापरलाय राइट फ्रॉम सेवन्थ अँगल की हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू side 1 square plus side 2 square. Now in this year we are going to prove Pythagoras theorem using concept of similarity. So how we can prove? Let us see. So given in triangle ABC always major angle B equal to 90 degree. त्रिकोण ABC मध्ये पहा angle B equal to 90 degree आहे. Therefore in given we have written in triangle ABC major angle ABC equal to 90 degree. Angle B बरोबर 90 अंश आहे. In a right angled triangle. In a right angled triangle एवढाच वाक्याचा भाग काय येतो under the heading given. Next part जो आहे the square of the hypotenuse is equal to sum of squares of remaining two sides. म्हणजे वाक्याचा जो पुढचा भाग आहे नंतरचा भाग आहे तो येतो अंडर द हेडिंग टू प्रूव्ह. त्यामुळे टू प्रूव्ह कसं लिहायचं असतं शक्यतो वाक्याचा सुरुवात शेवटचा भाग येणार आहे. काय येतो वाक्याचा शेवटचा भाग? द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणून इथे ठिकाणी लिहिलंय बघा आपण एसी स्क्वेअर. एसी कोण आहे? हायपोटेनियस. एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. हे द्यायचं आहे आपल्याला अंडर द हेडिंग टू प्रूव्ह. गिवन मध्ये काय लिहिलंय? गिवन मध्ये आपण एवढंच लिहिलंय की काटकोन त्रिकोण आहे. इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इक्वल टू किंवा अँगल एबीसी इक्वल टू 90 डिग्री. आता हे प्रूव्ह करण्यासाठी जर आपल्याला एक्स्ट्रा काही रचना करावी लागत असेल, एक्स्ट्रा काही सेगमेंट ड्रॉ करावं लागत असेल तर ते आपण अंडर द हेडिंग कन्स्ट्रक्शन लिहितो बघा. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिलंय कन्स्ट्रक्शन. काय आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं आहे की ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट बी डी ऑन साइड ए सी सच दॅट ए डॅश डी डॅश सी. म्हणजे थोडक्यात पुन्हा तेच आहे की सेगमेंट बी डी हा काय करायचा आहे मला अल्टिट्यूड काढायचे. सेगमेंट बी डी हा परपेंडिक्युलर काढायचा आहे. कुणावर परपेंडिक्युलर काढायचा आहे? ऑन हायपोटेनियस ए सी. कशासाठी काढायचा आहे? तर टू प्रूव्ह AC स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. त्यामुळे आपण गिवन मध्ये काय लिहिलंय बघा पुन्हा एकदा. गिवन इन ट्रायंगल एबीसी मेजर अँगल बी इक्वल टू 90 डिग्री. एवढं गिवन मध्ये लिहिणं पुरेसं आहे. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह? स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड. सो ह्या आकृतीच्या बाबतीत लिहायचं, वाक्य लिहायचं नाही परत टू प्रूव्ह मध्ये. आकृतीच्या बाबतीत म्हणजे आकृतीची नावं जरी बदलली तरी आपल्याला प्रूफ लिहिता आलं पाहिजे, लक्षात घ्या. सो एसी हा काय कर्ण. एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. सो फॉर प्रूव्हिंग दिस वी शुड हॅव सम कन्स्ट्रक्शन. व्हॉट इज दॅट कन्स्ट्रक्शन? सो कन्स्ट्रक्शन इज रिटन अंडर द सेपरेट हेडिंग कन्स्ट्रक्शन. आपल्याला हा थेरम फार महत्वाचा आहे बोर्डाच्या परीक्षे दृष्टीनं. बऱ्याच वेळा हा विचारलेला आहे. म्हणजे गिव्हन लिहायसाठी टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन यासाठी अर्धे मार्क बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला ठेवलेले असतात. सो कन्स्ट्रक्शन काय? ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट बी डी ऑन साइड ए सी सच दॅट ए डॅश डी डॅश सी. किंवा आपण थोडक्यात लिहू शकतो ड्रॉ सेगमेंट बी डी ऑन परपेंडिक्युलर ऑन हायपोटेन्यूस ए सी. सो प्रूफ बघूया याचं. प्रूफ कसं लिहायचं आपल्याला. पहिल्यांदा लिहिलं बघा आपण ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी. मी डायरेक्टच या ठिकाणी लिहिलंय की ट्रायंगल एबीसी म्हणजे आपल्याला ओरिजिनल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. एडीबी हा छोटा ट्रायंगल, बीडीसी हा छोटा ट्रायंगल. आपण मागच्याच एपिसोडमध्ये बघितलंय की वेन परपेंडिक्युलर इज ड्रॉन ऑन हायपोटेनियस देन ऑल द थ्री ट्रायंगल्स आर सिमिलर विथ इच अदर. सो सिमिलॅरिटी इन राईट अँगल्ड ट्रायंगलचा या ठिकाणी वापर केलाय. म्हणून पहिल्यांदा मी काय घेतलंय ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एडीबी. ट्रायंगल एबीसी म्हणजे मोठा त्रिकोण हा सिमिलर आहे ट्रायंगल एडीबीसी. कसा सिमिलर आहे तुम्हाला आपण मागच्या एपिसोडमध्ये सांगितलंच आहे बाय ए टेस्ट. Angle A is a common angle and angle B equal to 90 degree and angle D also 90 degree. So two angles of triangle ABC are congruent with two angles of triangle ADB. Therefore two triangles are similar by AA test. So triangle ABC similar triangle ADB by AA test. Now let us write corresponding sides of similar triangles AB upon AD. पहिली दोन अक्षर भागिले पहिली दोन अक्षर इज इक्वल टू AC upon AB. पहिलं तिसरं अक्षर भागिले पहिलं तिसरं अक्षर. मधला एक रेशो जो नको होता तो मी घेतलेला नाही. फक्त हे दोन रेशोज मला पाहिजे होते म्हणून तेच घेतले.
So AB upon AD is equal to AC upon AB. Now let us cross product AB into AB. AB square is equal to AD into AC. So we have got first equation, AB square is equal to AD into AC. AB square is equal to AD into AC. असं मला पहिलं इक्वेशन मिळालं. कशावरनं मिळालं ते पुन्हा एकदा बघा. ट्रायंगल ABC हा मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण ADB मी सिमिलर केला बाय ए टेस्ट. त्याचप्रमाणे मोठा त्रिकोण जो आहे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC सुद्धा आहे. BDC म्हणजे हा खालचा त्रिकोण आपल्याला माहिती आहे. सो ट्रायंगल ABC similar triangle BDC by A test again, because C is a common angle B90 and angle D90. So again let us write the corresponding sides of similar triangles. BC upon DC, शेवटची दोन अक्षर भागिले शेवटची दोन अक्षर इज इक्वल टू AC upon BC. आणि त्या ठिकाणी परत एकदा मी क्रॉस प्रोडक्ट घेतला तर काय होईल, BC इंटू BC तिरकस गुणाकार केला, BC इंटू BC BC स्क्वेअर आणि AC इंटू DC. सो वी गॉट सेकंड इक्वेशन BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC. म्हणजे मोठा त्रिकोण या त्रिकोणाशी सिमिलर करा आणि त्यावरून आपण हे इक्वेशन मिळवा. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. मोठा त्रिकोण या छोट्या त्रिकोणाशी कसा सिमिलर करणार, बाय ए टेस्ट. त्याचबरोबर हा मोठा त्रिकोण ABC या छोट्या त्रिकोणाशी सिमिलर करता येतो. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC कोणती टेस्ट होते, ए टेस्ट. बऱ्याच एक्झाम्पलमध्ये आपल्याला ए टेस्टच वापरावी लागते पहा. त्यामुळे आपल्याला ए टेस्ट ही नीट माहिती असली पाहिजे. सो आता इक्वेशन 1 मध्ये आपल्याला हे आहे AB स्क्वेअर इक्वल टू AD इंटू AC. इक्वेशन 2 मध्ये आपल्याकडे आहे BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC. या दोन इक्वेशनची आता बेरीज करूया आपण. ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. सो लेफ्ट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडची बेरीज करायची. डावी बाजू आणि डावी बाजू मिळवली तर काय येईल मला, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि उजव्या बाजूंची बेरीज केली AD इंटू AC प्लस AC इंटू DC. कंसात रिझन लिहिलं. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. आता बघा या ठिकाणी काय दिसते आपल्याला, AD इंटू AC मध्ये AC आहे प्लस AC इंटू DC मध्ये सुद्धा AC आहे. सो AC वी कॅन टेक कॉमन. AC आपण कॉमन घेतला तर कंसामध्ये काय शिल्लक राहील, इथला AD शिल्लक राहील. AD प्लस मधलं चिन्ह आणि हा DC शिल्लक राहील. म्हणून कंसामध्ये काय लिहिलं आपण, AD प्लस DC. सो AC इंटू ब्रॅकेट AD प्लस DC. जर आपण फिगरमध्ये बघितलं बघा, AD प्लस DC. आता हा बघा AD प्लस DC ह्या दोन रेषाखंडांनी मिळून कोणता रेषाखंड तयार झालाय, तर AD प्लस DC मिळून तयार झालाय माझा AC. म्हणून AD प्लस DCच्या बदल्यात मी AC म्हणजेच परत हायपोटेनियसचं नाव लिहू शकतो. म्हणजे हा AC ऑलरेडी इथं आहेच. AC इंटू AD प्लस DCचा एक AC म्हणून AC इंटू AC AC स्क्वेअर. म्हणजे काय झालं बघा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. हे प्रूव्ह झालं. आत्तापर्यंत आपण हे प्रूव्ह केलं नव्हतं, नुसतं डायरेक्ट फॉर्म्युला पायथागोरसचा म्हणून वापरत होतो 7वी पासून. परंतु हा आता आपण आज प्रूव्ह केला. कशाचा वापर केला प्रूव्ह करण्यासाठी, तर सिमिलर ट्रायंगलचा वापर केला, ए टेस्टचा वापर केला की स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स. इन राईट अँगल्ड ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस AC स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ other two sides. So let us see one example based on Pythagoras theorem. So in right angled triangle, sides making right angle are 15 cm and 20 cm. Find the length of hypotenuse. यामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू या 15 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर दिल्या तर आपल्याला कर्णाची लांबी काढायची. अशी छोटी छोटी एक्झाम्पल आपल्याला 1-2 मार्कांसाठी बोर्डाच्या परीक्षेला पायथागोरस थेरमवर विचारू शकतात. आपण त्याच्यामध्ये एक फिगर काढली. In triangle PQR, let's take QR is equal to 15 centimeter and suppose PQ is equal to 20 centimeter. So solution कसं लिहायचं आपल्याला, उत्तर कसं लिहायचं आहे. In triangle PQR, major angle Q equal to 90 degree. काटकोन त्रिकोण असल्याशिवाय आपण पायथागोरसचा फॉर्म्युला पायथागोरसचा थेरम वापरू शकत नाही, मुळात लक्षात घ्या. सो म्हणून आपण पहिल्यांदा लिहिलं इन ट्रायंगल PQR अँगल Q इक्वल टू 90 डिग्री. सो युझिंग पायथागोरस थेरम hypotenuse square is equal to side 1 square plus side 2 square, squares of sum of squares of remaining two sides. So PR is hypotenuse कर्ण आहे. PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. PQ बरोबर आपण 20 घेतलाय, QR बरोबर 15 घेतलाय. सो
PQ चा वर्ग 20 चा वर्ग 400 प्लस 15 चा वर्ग 225. सो PR square is equal to 625. By taking square roots on both sides, PR is equal to 25. म्हणजे हायपोटेन्यूसचं उत्तर आपण 25 सेंटीमीटर असं लिहू शकतो. सो यामध्ये आपण पायथागोरसचा थेरम किंवा पायथागोरसचा फॉर्म्युला वापरलाय सिंपल की स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू. नेक्स्ट पॉइंट इज कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. सो काय स्टेटमेंट आहे बघूया आपण. सो इन ए ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to sum of squares of remaining two sides, then the triangle is right angled triangle. हा काय पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे लक्षात घ्या. पायथागोरस प्रमेय काय होतं की काटकोन त्रिकोण असेल तर कर्णाचा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज होती. या ठिकाणी आपल्याला काटकोन त्रिकोण दिलेला नाहीये म्हणून बघा मी इथं फिगरमध्ये मेजर अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री दाखवलं नाहीये. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम मध्ये आपल्याला तो काटकोन त्रिकोण आहे हे दाखवायचं आहे म्हणून त्याला आपण व्यत्यास असं म्हणतो. मग काय दिलंय तर ह्या मोठ्या बाजूचा वर्ग ln स्क्वेअर इज इक्वल टू lm स्क्वेअर प्लस mn स्क्वेअर असं जर दिलेलं असेल इन ट्रायंगल LMN ln स्क्वेअर इज इक्वल टू lm स्क्वेअर प्लस mn स्क्वेअर असं दिलं असेल तर जी मोठी बाजू आहे कोणती मोठी बाजू आहे तर lnच्या समोरचा जो कोन आहे m म्हणजेच अँगल LMN 90 डिग्री असतो लक्षात घ्या. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आपल्याला कुठं युजफुल आहे इन शोईंग राईट अँगल्ड ट्रायंगल. आपल्याला काटकोन त्रिकोण जर दाखवायचं असेल किंवा पायथागोरसचं त्रिकूट आहे असं सिद्ध करायचं असेल तर आपल्याला कंसात रिझन लिहावं लागेल बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. त्यामुळे त्याच्यामध्ये गफलत करू नका. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम कधी वापरतो आपण एखादा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का नाही हे ठरवण्यासाठी किंवा काटकोन त्रिकोण आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम वापरायचा आहे. म्हणजे एखाद्या कुठल्याही त्रिकोणामध्ये जर एका बाजूचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर जी मोठी बाजू आहे त्या मोठ्या बाजू समोरचा कोन काटकोन असतो म्हणजेच दिलेला हा जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण असतो. सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघूया एक दोन. आयडेंटिफाय द पायथागोरियन ट्रिप्लेन. खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा. बऱ्याच वेळेला पायथागोरसचं ट्रिपलेट आहे का ते ठरवा म्हणून परीक्षेला बोर्डाचे येत असतं. सो पहिलं एक्झाम्पल बघूया 6, 10 and 8. या ठिकाणी उत्तर आपल्याला कसं लिहायचं आहे बघा. 10 स्क्वेअर इज इक्वल टू 100. यातला मोठी संख्या कोणती आहे ती मी पहिल्यांदा लिहून घेतली 6, 10, 8. यामधली मोठी संख्या कोणती आहे 10 म्हणून तो कर्ण असू शकेल. सो 10चा वर्ग बरोबर 100 इक्वेशन नंबर 1. आणि राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ज्या दोन स्मॉल साइड्स आहेत 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर त्यांच्या वर्गांची बेरीज केली. 6 स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस 8 स्क्वेअर 64. So 6 square plus 8 square is equal to 100. So in equation 1 we have 10 square is equal to 100. In equation 2 we have 6 square plus 8 square also equal to 100. मुलं काय करतात बघा परीक्षेत डायरेक्ट पहिल्या ओळीलाच लिहितात 10चा वर्ग बरोबर 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. जरी आपल्याला तोंडी माहिती असलं की हे जमतंय की 10चा वर्ग बरोबर 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग पण तसं लिहायचं नाही. आपण मोठ्या संख्येचा वर्ग पहिल्यांदा करून घ्यायचा आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आणि लहान दोन संख्येच्या वर्गांची बेरीज वेगळी करून घ्यायची त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचे. ही दोन्ही बेरजा किंवा हे दोन्ही इक्वेशन जर सेम आले तर मी काय लिहिणार युझिंग इक्वेशन्स 1 and 2 10 स्क्वेअर इज इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग हा लहान दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आला म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. So reason is very very important. By converse of Pythagoras theorem, what we can say 6, 10, 8 is a Pythagorean triplet. 6, 10, 8 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. कशावरनं की पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून. सेकंड एक्झाम्पल पहा 4, 9, 12 दिलंय. सो आन्सर कसं लिहिणार 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144. मोठी संख्या आपण पहिल्यांदा कन्सिडर केली. मोठी संख्या हीच कर्ण असू शकते. सो 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144 आणि लहान दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज केली 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर 16 प्लस 81. सो 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर 16 प्लस 81 97. इन इक्वेशन 1 वी हॅव 12 स्क्वेअर 144. इन इक्वेशन 2 वी हॅव 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू 90 स्क्वेअर
97. सो इक्वेशन 1 मध्ये 144 आलंय, इक्वेशन 2 मध्ये वर्गांची बेरीज 97 आली. सो 144 आणि 97 इक्वल नाही आहेत, 144 आणि 97. त्यामुळे आपण इथे काय लिहिणार, युझिंग इक्वेशन्स 1 and 2 12 स्क्वेअर नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. याच्यामध्ये इक्वल आलं बघा, 10 स्क्वेअर इज इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. आणि एक्झाम्पल नंबर 2 मध्ये काय आलं, 12 स्क्वेअर नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा लहान दोन वर्गांच्या बेरजेत काही येत नाहीये, तरी सुद्धा कारण तेच लिहिणार आहे आपण. बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम 4, 9, 12 इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही हे ठरवा, असा प्रश्न निश्चितपणे बऱ्याच वेळा असतो. त्यामध्ये आपल्याला रिझन सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम त्रिकूट आहे किंवा नाही ठरवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर पहिल्या स्टेपला असं लिहायचं नाही की 10चा वर्ग बरोबर 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग म्हणून ते पायथागोरसचे त्रिकूट आहे असं. आधी आपण मोठ्या संख्येचा वर्ग करून दाखवायचा आहे आणि तो लहान दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत का आला तर लिहायचं आहे ट्रिपलेट आहे म्हणून, आणि नाही आला तर लिहायचं आहे ट्रिपलेट नाही म्हणून. सो नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज अपोलोनियस थेरम. सो अपोलोनियस थेरम काय आहे बघूया. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AM इज मेडियन. याच्यामध्ये काटकोन त्रिकोणाचा संबंध नाहीये सध्या बघा. सेगमेंट AM इज मेडियन. मेडियन म्हणजे काय कळतं ना, मध्यगा. सो सेगमेंट ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स ऑन मिडपॉइंट ऑफ अपोजिट साइड. लाईन सेगमेंट जॉईनिंग मिडपॉइंट आणि वर्टेक्स याला आपण काय म्हणतो, मेडियन किंवा मध्यगा असं म्हणतो. सो इन ट्रायंगल ABC सेगमेंट AM इज मेडियन. म्हणजे एक त्रिकोण पाहिजे आणि त्रिकोणामध्ये एक मध्यगा किंवा मेडियन पाहिजे, तरच आपण हा थेरम किंवा ही प्रॉपर्टी अपोलोनियसची वापरू शकतो. काय आहे ती प्रॉपर्टी, साधारण पायथागोरस थेरमच्या सारखीच आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे बघा ह्या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस हे जे पुढच्या बाजूचे जे दोन तुकडे झालेत 2AM स्क्वेअर प्लस 2CM स्क्वेअर असा सुद्धा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. किंवा इथे 3 प्रकारे मी वेगवेगळ्या ते फॉर्म्युले लिहिलेत. सो पहिला त्यातला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2CM स्क्वेअर. पण CM ची लांबी एवढीच BM ची लांबी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण CM च्या ठिकाणी BM सुद्धा भरू शकतो. सो AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर रिमेन्स सेम इज इक्वल टू 2AM स्क्वेअर ऑल्सो रिमेन्स सेम, बट इन्स्टेड ऑफ CM वी कॅन पुट BM. सो दुसरा फॉर्म्युला काय तयार होईल, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर हे सगळीकडे सेमच राहणार आहे. परंतु जो शेवटचं पद आहे ते शेवटचं पद आपण ऍडजस्ट करून बदलून घेऊ शकतो आपल्या सोयीप्रमाणे, किंवा एक्झाम्पलमध्ये कशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ते लिहू शकतो आपण. सो AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2CM स्क्वेअर लिहा, किंवा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर लिहा. पण किंवा BM असू दे किंवा CM असू दे, M हा मध्यबिंदू असल्यामुळे तो हाफ BC आहे लक्षात घ्या. त्यामुळे तिसरा फॉर्म्युला सुद्धा आपण लिहू शकतो, अपोलोनियसचं त्याला म्हणतो आपण, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस हाफ BC स्क्वेअर. बऱ्याच वेळेला आपल्याला हाच फॉर्म्युला उपयोगी पडतो किंवा वापरला तर जास्त आपल्याला कन्व्हिनियंट होतो. हा काय फॉर्म्युला आहे तर ह्याला आपण अपोलोनियस थेरम असं म्हणणार आहे. अपोलोनियस थेरम आपल्याला कधी इम्प्लिमेंट करायचं हे मुळात लक्षात घ्या. यात काटकोन त्रिकोणाचा प्रश्न फारसा येत नाही, ते प्रूव्ह करण्यासाठी येतो. अपोलोनियस थेरम जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करून काटकोन त्रिकोण तयार करावे लागतात. पण आपल्याला प्रूफ पाहण्याची गरज नाही, आपल्याला फॉर्म्युला माहीत असला तरी आपल्याला अपोलोनियस थेरमवरचं एक्झाम्पल आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत सोडवता येतं. त्यामुळे अपोलोनियस थेरम कधी ॲप्लिकेबल आहे पुन्हा एकदा बघा. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AM इज मेडियन. कोणत्याही त्रिकोणामध्ये एक मेडियन पाहिजे. जर मेडियन असेल तर मी लगेच ओळखता येतं मला की हे एक्झाम्पल अपोलोनियस थेरमवरचं आहे. मग काय फॉर्म्युले, 3 फॉर्म्युले आहेत. आपण त्यातला कुठलाही यूज करू शकतो, पण जास्तीत जास्त वेळा आपण शेवटचा फॉर्म्युला बऱ्याच एक्झाम्पलमध्ये यूज करतो की AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, मागच्या जे 2 बाजू आहेत त्रिकोणाच्या AB आणि AC त्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर AM स्क्वेअरची डबल आणि प्लस CM स्क्वेअरची डबल, किंवा AM स्क्वेअरची डबल आणि BM स्क्वेअरची डबल. सो AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2CM स्क्वेअर वापरा, किंवा CMच्या ऐवजी आपण डायरेक्ट इथे BM वापरा.
AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर, म्हणजे CMच्या ऐवजी BM वापरतो, किंवा CM आणि BM म्हणजेच हाफ BC असल्यामुळं शेवटचा एक फॉर्म्युला तयार झाला. हे सगळे फॉर्म्युले एकमेकाला ऑर आहेत हे लक्षात ठेवा, वेगवेगळे नाही आहेत. सो AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस हाफ BC स्क्वेअर. म्हणून परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा AB दिलंय, AC दिलंय, AM दिलंय, BC ची व्हॅल्यू काढायला विचारतील, किंवा ह्या फॉर्म्युल्यामध्ये एकूण 1 2 3 4 गोष्टी आहेत बघा, 4 अननोन आहेत, 4 व्हेरिएबल आहेत. त्यातले कोणतेही 3 व्हेरिएबल दिले तर आपल्याला राहिलेली चौथी गोष्ट शोधून काढावी लागते. म्हणून अपोलोनियस थेरम किंवा अपोलोनियस फॉर्म्युला, अपोलोनियस प्रिन्सिपल म्हणजे नेमकं काय नीट लक्षात घ्या. फॉर्म्युला थोडासा लेंदी आहे, आपण नीट काळजीपूर्वक तो पाठ करा. की अपोलोनियस थेरम म्हणजे कुठल्याही त्रिकोणामध्ये एक मेडियन असेल तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर बरोबर डबल मेडियन स्क्वेअर प्लस हाफ BC स्क्वेअर. म्हणून इन ट्रायंगल ABC इफ सेगमेंट AM इज अ मेडियन then we have by Apollonius theorem AB square plus AC square is equal to 2AM square plus half BC square. सो अपोलोनियस थेरमवरचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. पहा कशा पद्धतीनं बोर्डाला येतं. बऱ्याच वेळा 3 मार्कांसाठी अपोलोनियस थेरमवरचं एक्झाम्पल लक्षात घ्या, 3 मार्कांसाठी आपल्याला येणार आहे. सो इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP इज अ मेडियन इफ BC इज इक्वल टू 18 and AB square plus AC square is equal to 260, find AP. या ठिकाणी आपल्याला काय बघा, इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP इज अ मेडियन. मेडियन म्हटलं की आपण ओळखायचंच. हे एक्झाम्पल कुठलं आहे, अपोलोनियस थेरमवरचं. सो AP इज अ मेडियन आणि AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअरचं डायरेक्ट उत्तर आपल्याला 260 दिलंय आणि BC ची लांबी सुद्धा आपल्याला 18 दिली. तर आपल्याला AP मीन्स मेडियनची लांबी शोधून काढायची. मग सोल्युशन किंवा उत्तर आपण कसं लिहू शकतो बघा. इन ट्रायंगल ABC पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं आहे, इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP इज अ मेडियन. त्रिकोणामध्ये जर मेडियन नसेल तर मी अपोलोनियस थेरम वापरूच शकत नाही. त्यामुळे ते उत्तर लिहिताना आपल्याला सुरुवातीला ते लिहायचं लक्षात घ्या. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP इज अ मेडियन. मग त्याच्या खाली आपण युझिंग अपोलोनियस थेरम म्हणून फॉर्म्युला लिहिणार. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस हाफ BC स्क्वेअर. मागच्या स्लाइडमधला आपण तिसरा फॉर्म्युला वापरलाय बघा. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस हाफ BC स्क्वेअर. सो AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअरचं उत्तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट दिलंय 260 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर. तसंच ठेवलं, काय AP स्क्वेअर तसंच ठेवलं तर त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, प्लस हाफ BC स्क्वेअर. BC ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 18. सो हाफ इंटू कंसात लिहायचं 18 स्क्वेअर, सुट्ट लिहायचं नाही, कंसात लिहायचं 18 स्क्वेअर. खालच्या वेळेला 260 आहे तसं लिहिलं. 2AP स्क्वेअर प्लस हाफ 18चा स्क्वेअर केला 324. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. मुलं काय करतात बघा की 18 आणि 2चा पहिल्यांदा भाग लावतात, बे 1 बे 92 18 म्हणून, आणि 9चा वर्ग करून इथे 81 लिहितात. तसं करायचं नाही, कंसातील क्रिया प्रथम करायची आहे. त्यामुळे 18चा वर्ग हा पहिल्यांदा करायचा 324, मगच त्याला 2 ने भागायचं. हे कायम लक्षात घ्या, नाही तर ही वारंवार होणारी चूक आहे की इथं 2 आणि 18चा पहिल्यांदा भाग लावतात आणि मग नंतर 9 लिहितात आणि 9चा वर्ग करून 81 लिहितात. मग ते सगळं पुढे चुकत जाते. सो 260 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस हाफ इंटू 324. इथं काय लक्षात ठेवणार या स्टेपला, तर आपल्याला 18चा वर्ग पहिल्यांदा करायचा आणि नंतर 2 ने भागायचं आहे. सो 260 ॲज इट इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 324 भागिले 2 किती येणार आहे 162. 2 ने भागल्यानंतर सो 260 ॲज इट इज 162 या साईडला घेतले डाव्या बाजूला तर वजा होतील. 260 मायनस 162 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर ॲज इट इज. 2AP स्क्वेअर आहे असं लिहिले. सो 260 मायनस 162 98 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर. आता 2 या बाजूला आले तर 98 अपॉन 2 होतील, 98 भागिले 2 होतील तर 49 बरोबर AP स्क्वेअर. सो देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स AP इज इक्वल टू 7. म्हणजे ते आपल्याला मेडियनची लांबी जी काढायची होती, मेडियनची लांबी किती येणार आहे AP बरोबर 7. त्यामुळे मेडियनची लांबी या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला काढायला बऱ्याच वेळा विचारतात. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला, नुसता फॉर्म्युला जरी दिला तरी आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत अर्धा मार्क आहे हे लक्षात ठेवा. म्हणून सगळे एक्झाम्पल येत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही, जेवढे येतंय तेवढं सोडवायचं. नुसता फॉर्म्युला दिला आपल्याला अर्धा मार्क आहे, कदाचित फॉर्म्युलामध्ये किमती भरल्या तर अर्धा मार्क आहे, पुढे सोडवलं तर आणखी मार्क्स आपल्याला आहेतच. सो फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा आहे की सेगमेंट AP जर मेडियन असेल
तर फॉर्म्युला पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस हाफ BC स्क्वेअर. मग त्या किमती घालून आपण सोडवल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे पहा, तर 18चा वर्ग करून मगच त्याला 2 न भागायचं आहे. त्या पद्धतीने अशा पद्धतीने सोडवल्यानंतर आपल्याला AP इज इक्वल टू किती आलेलं आहे 7. सो या पायथागोरस थेरम मधला बराचसा आपण थेअरी पार्ट पाहिलाय पहा. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे वारंवार बोर्डा या परीक्षेला विचारले जात आहेत ते मी या ठिकाणी या स्लाइडमध्ये आपल्याला दिलेत. आपण याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आपल्याजवळ, म्हणजे आपल्याला नंतर पुस्तक काढून तो बघा ही कोणती कोणती एक्झाम्पल आहेत आणि ते आपल्याला येत आहेत का बघा. येत नसेल तर स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. याचा एक स्क्रीनशॉट आपण निश्चितपणे घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन मी फक्त वाचून दाखवतोय. पायथागोरस थेरम म्हणजे हा काय थेरम आहे, त्याचं प्रूफ म्हणजे गिव्हन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ हे आपल्याला येत असलं पाहिजे. यामध्ये एकच थेरम तसा महत्त्वाचा आहे, पायथागोरस थेरम, जो आपल्याला संपूर्णपणे पाठ करायचा आहे फिगरपासून प्रूफपर्यंत. तो थेरम अनेक वेळा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारलेला आहे. तो पेज नंबर 34 वर आहे बघा त्याचं प्रूफ. आणि मी पण आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला याचं प्रूफ दाखवलंय. सोपं प्रूफ आहे, आपण सहजपणे ते पाठ करू शकता. बऱ्याच वेळा डायरेक्ट सगळंच प्रूफ न विचारता रिकाम्या चौकटी भरा किंवा कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी म्हणून 3 मार्काला वगैरे सुद्धा पायथागोरसचा थेरम प्रूव्ह करायला आपल्याला विचारू शकतात. दुसरा आहे बघा सॉल्व्ड एक्झाम्पल्स फ्रॉम पेज नंबर 36, 37 आणि 38. आपल्या टेक्स्टबुकमध्ये पान नंबर 36, 37 आणि 38 वर सोडवून दिलेले एक्झाम्पल आहेत. सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक कोणता आहे बघा विद्यार्थ्यांचा, तर पुस्तकामध्ये सोडवून दिलेले एक्झाम्पल आपण पाहत नाही. मग त्यातलं एखादं एक्झाम्पल आलं तर आपल्याला असं वाटतं की ते पुस्तकाबाहेरचं आलं की काय, कारण प्रॅक्टिस सेटमध्ये तर ते नाही आहे. म्हणून पुस्तकामध्ये सोडवून दिलेली एक्झाम्पल सुद्धा खूप खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पेज नंबर 36, 37 आणि 38 वरची एक्झाम्पलमधली काही एक्झाम्पल्स अनेक वेळा बोर्डाच्या परीक्षेला विचारले आहेत, ते आपण निश्चितपणे करा. जरी सोडवून दिली असली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ते आपल्याला न बघता सोडवता येतात का बघा. प्रॅक्टिस सेट 2.1 ऑल एक्झाम्पल्स म्हणले. प्रॅक्टिस सेट 2.1 हा फार 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 महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा आहे तो प्रॅक्टिस सेट 2.1. त्याच्यामध्ये सगळीच एक्झाम्पल आपल्याला करावी लागणार आहेत आणि ती येत असतील तर बऱ्यापैकी चांगले मार्क आपल्याला पायथागोरस थेरम या प्रकरणावरचे मिळू शकतात. सोपी सोपी एक्झाम्पल आहेत, आपण निश्चितपणे करा. नंतर मी पुढचा पॉईंट घेतला आहे बघा सॉल्व्ड एक्झाम्पल्स फ्रॉम पेज नंबर 42. पान नंबर 42 वरती देखील इंग्लिश मीडियमचे आपल्याला काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ती सॉल्व्ड एक्झाम्पल्स सुद्धा त्यातले काही एक्झाम्पल बोर्डाच्या परीक्षेला आलेले आहेत. त्यामुळे ह्या स्लाइडमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की पायथागोरस थेरम आपण पाठ केला पाहिजे. गिव्हनपासून. एक वेळ तुम्ही त्याचं स्टेटमेंट नाही पाठ केलं तरी चालेल, कारण स्टेटमेंट परीक्षेला देत असतात. आपण त्याचं गिव्हनपासून गिव्हन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन, त्याची फिगर आणि प्रूफ पाठ केलं पाहिजे. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 2.1 केला पाहिजे. सॉल्व्ड एक्झाम्पल सगळ्यात महत्त्वाचं आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पल निश्चितपणे करा पान नंबर 36, 37, 38 किंवा पान नंबर 42 वरती. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 4 हे त्यातल्या त्यात जास्ती महत्त्वाचे आहेत. हुशार विद्यार्थ्यांनी सगळंच करायचं आहे. सर्वच येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्यातल्या त्यात बऱ्याच वेळा रिपीट होणारे एक्झाम्पल मी या ठिकाणी दिले आहेत. सो प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 4 कमीत कमी आपल्याला केला पाहिजे. आणि प्रॉब्लेम सेट 2, प्रॉब्लेम सेट हा प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी असतो आणि विद्यार्थी कंटाळा करतात ते सोडवण्यासाठी. तर प्रॉब्लेम सेट 2 मध्ये किंवा प्रॉब्लेम सेटमध्ये प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी असणाऱ्या खूप एक्झाम्पल असतात. 15, 20, 25, 30 एक्झाम्पल असतात. मग मुलांना ते नको वाटतं. सो प्रॉब्लेम सेट 2 मध्ये काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स बघा. क्वेश्चन नंबर 1 पासून 6 पर्यंत सगळ्यात महत्त्वाचे. क्वेश्चन नंबर 1 काय आहे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, MCQ, जो आपल्याला क्वेश्चन नंबर 1A आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण प्रश्नपत्रिका उघडली की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिसणार आहेत, लक्षात घ्या. ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला प्रॉब्लेम सेटमधले येऊ शकतात. की आपल्याला एक्झाम्पल दिलं आणि खाली 4 पर्याय दिलेत, तर 4 पर्यायावरून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणावरती जो प्रॉब्लेम सेट आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, ते आपण निश्चितपणे केला पाहिजे. तो आहे क्वेश्चन नंबर 1. सो प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन नंबर 1 पासून 6 पर्यंत सगळे महत्त्वाचेच आहेत. त्याचबरोबर 8वा, 9वा, 17वा आणि 18वा असे 4-5 प्रश्न आहेत, ते सुद्धा अनेक वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलेले आहेत. त्यामुळे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. ह्याचा तुम्ही जरूर स्क्रीनशॉट घ्या आणि कमीत कमी हे एक्झाम्पल्स तरी आपल्याला सोडवता येत आहेत का याचा आपला आपण न बघता वहीमध्ये ट्राय करा. So in this chapter, Pythagoras theorem, we have seen Pythagoras theorem or Pythagoras formula, Pythagorean triplet, 30, 60, 90 degree theorem, 45, 90 degree theorem,
कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम अँड अपोलोनियस प्रिन्सिपल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे कळाल्या असतील अशी मला आशा आहे. तुम्ही सुद्धा अजून जर सांगली शिक्षण संस्थेचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. त्याच्यावर अजून एक चांगले व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे. त्यासाठी त्याच्यासमोरचं बेल बटन आपण दाबा आणि सांगली शिक्षण संस्थेचं यूट्यूब चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा. त्यानंतरचे व्हिडिओ आपल्याला त्यानुसार बघायला मिळतील.